तायडे दिवाळी फराळामध्ये आज आपण सगळ्यांच्या आवडतीची चकली बनवूया। ही चकली कुरकुरीत होण्यासाठी कुठल्या डाळी वापरल्या पाहिजे, त्याची भाजणी कशी तयार केली पाहिजे, किती प्रमाणात त्या डाळी घातल्या पाहिजे याची सगळी माहिती मी तुला सांगते। तर 2 किलो राशनचं तांदूळ घ्यायचं, त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, फॅन खाली सुकवायचं बरं का। त्याच्यानंतर अर्धा किलो पोहे, पाव किलो डाळे, याला चांगलं पांढरे होईस्तोवर आपल्याला भाजायचं आहे आणि डाळ्याला थोडे थोडे डाग पडले की समजून जायचं डाळे चांगले भाजलेत। नंतर अर्धी वाटी शाबू, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, याला तिन्हीला एकत्र करून ह्याला सुद्धा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी जिरे आणि 1 वाटी धणे याच्यामध्ये टाकून मोठाड गिरणीमध्ये दळून आणायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये आपणाला अर्धी वाटी ओवा टाकलेला आहे, एक पूर्ण भरून वाटी तीळ वापरलेली आहे, लाल तिखट, त्याच्यानंतर याच्यामध्ये चकली मसाला 1 पाकीट टाकलं आहे, लसूण पेस्ट टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची नाही आणि चांगलं कणक मळून घ्यायचं। 3 पळ्या कडकडीत तेल टाकायचं, म्हणजे तेलामुळं काय होतं, चकली एकदम खुसखुशीत तयार होते आणि चकली तेलसुद्धा धरत नाही। त्याच्यानंतर सोमट पाण्यामध्ये चांगली मळून घ्यायची आणि त्याच्यानंतर जेवढी जशी लागेल तशी आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे। अगदी पातळही करायचं नाही, नाहीतर चकलीला काटे येत नाहीत। तर अशा पद्धतीने शेवग्याच्या साह्याने थोड्या थोड्या चकल्या करत व चालूवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे। कढई मोठी वापरायची आहे, तेल भरपूर टाकायचं आहे, म्हणजे चकल्या भरपूर असतील तर आपल्या पटकन होतात, वेळ लागत नाही। तर चांगल्या गव्हाळ रंगापर्यंत चकल्या छान अशा तळून घ्यायच्या, कुरकुरीत चकल्या तयार झालेत। आणि तुला रेसिपी आवडली असेल तर लाईक